बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल देशाच्या पंतप्रधानांची शिर्डीतली सभा आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मुंबईमधली सभा, या दोघांमधलं एक साम्य तुम्ही पाहिलात। या दोघांमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य आहे मराठा रिझर्वेशन, मराठा आरक्षण। कारण ह्या दोनही नेत्यांनी, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील बेकायदेशीर आणि देशाचे पंतप्रधान असतील, या दोघांनीही मराठा आरक्षण या विषयावर चकार शब्द काढला नाही, दोघांनीही काढला नाही। नरेंद्र मोदींचं तर आपल्याला माहितीच होतं, कारण फक्त लोकांना दिसेल झगामगा आणि माझ्याकडे बघा, झगामगा आणि माझ्याकडेच बघा, माझ्याकडेच बघा, या अशा निर्णयांसाठी नरेंद्र मोदी वारंवार येत असतात। निळवंडे कालव्याच्या त्या धरणाचं म्हणण्यापेक्षा डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यासाठी हे येणार होते। धरणाचं उद्घाटन 2012 सालीच झालं। ज्या धरणाचं काम सहज विषय आलाय म्हणून सांगतो बरं, खरं तर निळवंडे धरण हा माझा विषयच नाही आजचा, पण तरीही निळवंडेचं नाव निघालं, माझ्या तोंडी ते नाव आलं म्हणून सांगतो। निळवंडेचं काम 2012 साली पूर्ण झालं, म्हणजे युपीएच्या गव्हर्नमेंटच्या काळात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये। त्या निळवंडेचं काम 2012 साली झालं, पण फक्त एक कालवा बनण्यासाठी, डावा कालवा बनण्यासाठी 12 ते 22 आणि 1 23 म्हणजे जवळपास 11 वर्ष लागली, जवळपास 11 वर्ष गेली। कालव्याचं काम 11 वर्ष लागणं शोकांतिक आहे ही। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी, मग त्या भागात सुद्धा तुम्ही जर बातम्या ऐकल्या असतील तर मला माहित नाही, त्या भागात सुद्धा निर्जन केला होता तो एरिया, पूर्ण निर्जन, म्हणजे कुणालाही आतमध्ये येण्यास मज्जा होता। इतकी भीती, इतकी दहशत होती मराठ्यांची। पंतप्रधान ज्या ठिकाणी हेलिपॅडने उतरणार होते तिथे तो सगळा भाग निर्मनुष्य करण्यात आला होता। इतकी दहशत मराठ्यांची। आता हे नव्हतं माहिती, कारण जरांगे पाटील साहेबांनी पण हे वक्तव्य केलंय की आम्हाला माहित नव्हतं मराठा आरक्षणावर चकार शब्द काढणार नाहीत, नाहीतर हेलिकॉप्टर सुद्धा खाली उतरू दिलं नसतं, असं जरांगे पाटील साहेब म्हणालेत। मला खरंच कळत नाही, महाराष्ट्रात येता, शिर्डी सारख्या ठिकाणी येता, तुम्ही साईबाबांचं दर्शन घेता, म्हणजे कसं बघा, दर्शन घ्यायचं, लोकांना दाखवायचं कसं आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत, त्यानंतर ही कालव्यांची उद्घाटन करायची, कसं आम्ही प्रगती करत आहोत। पण त्याच ठिकाणी लाखो मराठा समाज, लाखो म्हणण्यापेक्षा करोडोंचा मराठा समाज तुमच्याकडे आज अपेक्षेने पाहत असताना नरेंद्र मोदी, कारण हा निर्णय मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, हा निर्णय राज्यांकडनं होणारा नाही। या निर्णयाला जर कुठे काही आशेचे किरण असतील तर हा निर्णय केंद्रातच होऊ शकतो, आणि तोही पार्लमेंटमध्ये, आणि तोही कायदा करून। याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या मराठा रिझर्वेशन हा मुद्दा सुटणारा नाही। आता हे मी सांगून सांगून थकलो। जरांगे पाटलांना चांगलंच माहिती होतं नरेंद्र मोदी काहीतरी बोलतील, या विषयाला घेऊन काहीतरी एखादा शब्द तरी काढतील किंवा एखादा आश्वासन तरी देतील, पण तसं काहीच घडलं नाही। यांना बरोबर सांगण्यात आलं होतं कसं कसं, बरोबर बघा कशा गोष्टी घडत चालल्यात त्या। कारण अगदी काहीच दिवसांपूर्वी, म्हणजे 45 दिवसांपूर्वीचा एक विषय पहा, जरांगे पाटील साहेबांनी यांच्यावर विश्वास ठेवला, कारण संभाजी भिडे आले होते तिथे। हा लुच्चा नाही, हा लबाड नाही, हा माणसांची काळजी घेतो, हा माणूस लुच्चेगिरी करणार नाही, याच्यावर विश्वास ठेवला गेला। त्यानंतर एका मागोमाग एक नारायण राणेंचे सुपुत्र गोळ्या कुठे लागल्यात विचारायला वगैरे, सगळे एका मागोमाग एक येत गेले। आता ह्या गोष्टी लक्षात घ्या, जरांगे पाटलांनी कुठेतरी 2 पावलं मागे घेतली, कारण आंदोलनामध्ये कुठे पुढे जायचं, कुठे कधी मागे यायचं, कधी जागेवर राहायचं, या गोष्टी फार महत्वाच्या असतात। आंदोलन जास्त काळ ताणली तर ती तुटतात, कुठेतरी काहीतरी एक मधला मार्ग निघावा, यासाठी जरांगे पाटलांनी 30 दिवसांची मुदत दिली आणि सरसकट मराठा आरक्षण, मराठ्यांना कुणबीचे दाखले द्यावेत वगैरे वगैरे विषय झाले। त्याच दिवशी मी सांगितलं होतं असं काहीही घडणार नाही, यांना फक्त त्यावेळेसची वेळ मारून न्यायची होती, तुमचं आरक्षण यांना तोडायचं होतं। ती वेळ मारून नेण्यासाठी यांनी तुम्हाला पाणी दिलं किंवा सरबत दिला, ज्यूस दिला, जे काही दिलं, त्यानंतर तुम्ही त्यांच्या तोंडावर सांगितलं 30 दिवसांची वेळ, त्यानंतर आम्ही तुमचं ऐकणार नाही। मला माहित होतं हे निगरगट्ट सरकार आहे, निगरगट्ट गेंड्याची नाही, कसली कातडी म्हणावी, डायनोसॉरची म्हणावी, असली कातडी पांघरलेलं हे निगरगट्ट सरकार। हे सरकारच मुळात बेकायदा,
हे कायदेशीर गोष्टी काय करणार? आता गोष्ट लक्षात घ्या, यांनी तुमच्या कुठल्या मागण्या मान्य केल्या? दोनही छत्रपती यावेत, दोन्हीही आले नाहीत. दोनही उपमुख्यमंत्र्यांनी यावे, दोघेही आले नाहीत. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ यावं, कोणीच आलं नाही. एकटे एकनाथ शिंदे पाठवले, ते पण शेवटी अशी परिस्थिती झाली होती जरांगे पाटील साहेब, की आपली परिस्थिती अशी झाली की जणू काही आपणच वाट पाहतोय आणि कोणी येतच नाहीये. इतकी घाणेरडी अवस्था आपली मराठ्यांची त्यावेळेस शेवटी झाली. मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलतोय, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून वगैरे सगळं सोडून द्या. एक मराठा समाज बांधव म्हणून जी माझ्या हृदयाची कळकळ आहे, मी ती तुमच्या समोर बोलून दाखवतो. जर यांना आपल्याला आरक्षण द्यायचंच असतं तर यांनी ही 40 दिवसांची कमिटमेंट घेतलीच नसती. लक्षात घ्या, 30 दिवसांची दिली, 10 दिवस तुम्ही वाढीव दिलात. 10 दिवस तुम्ही वाढीव दिलात. आता पुढे घडलं काय पहा. 40 दिवसानंतर तुमच्याकडे कोणी बघायलाच आलं नाही. म्हणजे आज एकनाथ शिंदे मुंबईमध्ये एक बैठक घेत आहेत, एक सभा घेत आहेत. मला कुठला कार्यक्रम आहे तो? प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ज्याचा ह्या मुख्यमंत्र्यांशी काही सुतराम संबंधच नाही. त्याचं हे उद्घाटन वगैरे काय जे असेल ते मी त्याची माहिती सुद्धा घेतली नाही. कार्यक्रम नेमका काय होता कुठल्या तरी सभागृहामध्ये. त्याच सभागृहामध्ये ज्यावेळेस हे सगळं भाषण ठोकत होते, नरेंद्र मोदींचं गुणगान गात होते, नरेंद्र मोदींच्या नावाने एक लाळेचा पुन्हा एकदा महापूर, म्हणजे लाळ तोंडात कशी वाढावी ना यासाठी पण गोळ्या घेतल्या जात असतील. कारण लाळ वारंवार गाळावी लागते, लाळ गाळावी लागते. तुम्हाला एक घाणेरडे शब्द प्रयोग वाटत असतील, पण ही सत्य परिस्थिती आहे. लाळ कशी वाढेल आणि लाळ कशी गाळली जाईल आणि त्या लाळेचा महापूर कसा दिसेल दिल्लीश्वरांसाठी, त्यासाठी हे सगळे गोळ्या खात असतील लाळेसाठी. कारण एवढी लाळ माणसाच्या शरीरात तयारच होऊ शकत नाही. त्या सभेमध्ये एक चकार शब्द काढला नाही मराठा रिझर्वेशनच्या बाजूने, आणि हसतायत माणसं तिकडे, मराठे उपाशी झोपतायत आणि हा माणूस हसतो आणि स्वतःला मराठा सांगतो. मला एक गोष्टीचं नवल वाटतं, त्या कुठल्या गद्दार मेळाव्यामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणतायत आम्ही आज आरक्षण देणार म्हणजे देणार. अहो, कुठेतरी थोडीशी तरी वाटली असती ना जनाची नाही तर मनाची. तर ज्या वेळेस जरांगे पाटलांचा पहिला दिवस परत चालू झाला नवीन उपोषणाचा, त्यावेळेस तुम्ही गेला असतात तिथे, त्यांच्याशी 2 शब्द बोलला तरी असतात. कोणीही गेलेलं नाही. इतकी मराठ्यांची अवस्था वाईट आहे. आजचा तो मुंबईतला कार्यक्रम पाहिला आणि मला एक क्षण मी गुजरातमध्ये असल्याचा भास झाला. प्रत्येकाच्या पुढे भाई शब्द लावतायत, महेंद्र भाई, हा भाई आणि तो भाई. मला काहीच कळलं नाही नेमका हा कार्यक्रम महाराष्ट्राचा होता की गुजरातचा. इतकी वाईट अवस्था झाली आहे ह्या नेत्यांची. महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा विकलाय ना, महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा गहाण पडलाय ना गुजरात समोर, एवढंच मला दिसतं फक्त. झालंय कसं पहा, काल नरेंद्र मोदींनी शिर्डीमध्ये शरद पवार साहेबांवर आरोप केले. हाच माणूस शेतकऱ्यांसाठी काय केलं म्हणून यांनी आरोप केले. अगदी 5 ते 6 वर्षापूर्वीच काल परवाच व्हिडिओ व्हायरल पण झालेत. मला वाटतं जयंत पाटलांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल केलाय. एक व्हिडिओ आहे, मी कदाचित टाकेल देखील तुमच्यासाठी तो नंतर. ह्याच माणसाने कसं शेतीसाठी योगदान दिलंय कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी, हाच माणूस ज्यावेळेस सांगत होता आणि आता हाच माणूस सांगतो की ह्या माणसाने शेतीसाठी नेमकं केलं काय. ह्या माणसाला एक साधा प्रश्न पत्रकारांनी विचारायचा हवा होता की मध्य प्रदेशामध्ये जिथे कुठे यांनी नाव घेतलं असेल, मध्य प्रदेशात काही भोपाळ होतं मला माहित नाही, ज्या अजित पवाराचं 70,000 कोटीच्या घोटाळ्यांचं तुम्ही नाव काढत होता, ते अजित पवार तुमच्या बाजूला बसलेत. तुम्ही आज शरद पवारांचं नाव घेता, नक्की तुमची मनीषा काय आहे? मग तुमच्या मनात नेमकं काय चाललंय? तुम्हाला कोणी पाहिजे काय? कोणी हवंय काय तुम्हाला? गोष्टींचा विचार करा. हे नरेंद्र मोदी 70,000 कोटींच्या घोटाळ्यावर बोलले, अजित पवार इकडे आले. लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचं सोडा हो, देशभरामध्ये ओळख असलेले शरद पवार साहेबांची आता प्रतिमा आहे. एक मराठा नेता, एक मराठी नेता किंवा महाराष्ट्राचा नेता म्हणजे आमचे गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, या सगळ्या नेत्यांची देशभरात एक प्रतिमा आहे. बाळासाहेब ठाकरे आमचे साहेब असतील, वंदनीय हिंदुहृदय सम्राट, या सगळ्यांची देशामध्ये प्रतिमा आहे. नितीनजी गडकरी. पण आता कसं बघा, खच्चीकरण कसं केलं जातंय, महाराष्ट्रातल्या नेत्यांचं खच्चीकरण बघा कसं केलं जातं. महाराष्ट्रात येऊन ह्या एकनाथ शिंदेंनी संपूर्ण भाषणात मराठा आरक्षण या विषयावर चकार शब्द काढला नाही. पुढे ते काय म्हणाले फक्त तुम्ही पहा. मी त्यांची सगळी विधानं लिहून घेतली कारण मुद्दा सुटू नये.
आईच्या त्यांनी सुरुवात बघा काय केली, आईच्या संस्कारांवर समाज संपूर्णपणे घडत असतो. आईच्या संस्कारांवर म्हणजे मला वाटतं मातृवंदना योजना म्हणून आईवर गेले असतील. आईच्या संस्कारांवर समाज संपूर्णपणे घडत असतो. आईच्या संस्कारांवर घडत नसतो. कुठलीही आई हे चांगलेच संस्कार करते, आपण काय संस्कार घेतो आईकडनं याच्यावर समाज घडत असतो. समाज सोडूनच द्या, तुम्ही काय समाजावर बोलणार. समाजावर तुम्ही बोलणं म्हणजे ते उदाहरण मला द्यायचं नाही, पण समाजापेक्षा व्यक्ती घडत असतो. आईच्या संस्कारांवर व्यक्ती घडत असतो, पण आईचे संस्कार हे चांगलेच असतात. तुम्ही त्या संस्कारांमधून नेमकं काय घेता हे महत्वाचं असतं. कारण कितीही चांगले संस्कार केले ना, प्रत्येक मुलगा घडतोच असं नाही. काही कपाळ करंटे निघतात, काही गद्दार देखील निघतात. आईने कितीही चांगले संस्कार केले असले तरी काही कपाळ करंटे गद्दार देखील निघतात. त्यामुळे आईच्या संस्कारांवर तुम्ही न बोललंच खरं तर चांगलं होतं, पण तरी तुम्ही बोललात. बघा पुढे हे काय म्हणाले, सगळे सण जोरात झालेत ना. काय डायलॉग मारावा ह्या माणसाने. घाणेरडं राजकारण आणि घाणेरड्या राजकारणाचा घाणेरडा एक जिता जागता नमुना आम्ही काल पाहिला. सगळे सण जोरात झालेत ना, असाच तो मिहीर कोटेच्या मुलुंडचा आमदार कुठे काळा चौकीमध्ये दांडियामध्ये बोंबलत होता की आपले डेप्युटी सीएम आले, हिंदू सण झाले का ना. हिंदू सण, अरे कसले हिंदू, आपण हिंदुस्थानात राहतो आणि ते हिंदू सण लावलंय. कसले हिंदू सण थांबले होते. तो काल कुठेतरी तो प्रवीण, त्याचं नाव देखील मुंबई बँकेचा प्रवीण, नाव विसरलो मी त्याचं, जो कोणी असेल तो, यांचा विरोधी पक्ष होता विधान परिषदेचा, त्यांनी देखील असंच विधान वापरलं की हिंदू सण थांबले होते. आणि आज हा माणूस म्हणतो हिंदू सण. अरे तू स्वतः त्यावेळेस तुम्ही स्वतः सरकारांमध्ये होतात. एकनाथ शिंदे तुम्ही स्वतः सरकारांमध्ये होतात. तुम्हाला कोविड दिसला नाही का. त्या कोविडमध्ये तुमच्या घरातलं कोणी गेलं नसेल. एकनाथ शिंदे तुमच्या घरातलं कोणी गेलं नसेल, आमच्या घरांमधले गेलेत. ज्याच्या घरांमधली करती धरती माणसं गेलीत ना, हाडामासाची माणसं गेलीत ना, त्यांना विचारा सण साजरे करायचे होते की माणूस जगवायचा होता. बरं केंद्रातल्या सूचना तुम्ही विसरलात कदाचित. थाळ्या वाजवा, लाईट दिवे घालवा, हे सगळं तुम्ही विसरला असाल. देवेंद्र फडणवीस विसरले असतील, कारण हिंदू सण साजरे करायचे होते. जवळपास महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातला जवळपास 2.25 वर्षापैकी 2 वर्षाचा काळ, हा 2 वर्षाचा काळ कोविडमध्ये गेला. पहिली लाट दुसरी लाट अगदी माणसाला माणूस शिवत नव्हता आणि हे म्हणतात हिंदू सण साजरे करायचे होते. किती हे मूर्खपणाचं बोलणं असेल, महामूर्खपणाचं हे बोलणं असेल. हे नौटंकी बाज नेते हिंदू सण झालेत असं म्हणजे काय माहितीये का. आणि म्हणतायत आम्ही आलो आणि आम्ही कोविड पळवून लावला. यांची वाक्य आहे का, कोविड पळवून लावला म्हणजे ते गावात जुन्या पिक्चर मध्ये दाखवायचं ना, गावामध्ये गुंडे आले ना, सगळेजण घराच्या कवाडं लावून किंवा कड्या लावून आतमध्ये, आणि जसे गुंड्यांच्या घोड्याचा आवाज दिसला जातानाचा, त्यांच्या घोड्यांचे आवाज बंद झाले की एक जण अचानक बाहेर येतो आणि अशा आविर्भावात फिरतो. सगळे त्यांनीच घालवले, सगळे गुंडे ह्यानेच पळवून लावले. आणि गावाला दाखवतो मी गुंडे पळवले. तसा हा गुंडा की आम्ही घालवलं. अरे ज्यांच्या फाटक्या चड्डीचे, ते फाटक्या चड्डीतले हिरो हे सगळे, आणि ह्यांनी हिरो बनून दाखवायचं तिथे की हमने भगा या कोविड को भगा दिया. अरे तुम्ही थाळ्या वाजवल्यात, कोविड नाही घालवलं, तुम्ही थाळ्या वाजवायला लावल्या होत्या. ज्या काळात कोविड काळात देखील महाराष्ट्र जगवण्याचं, महाराष्ट्राचा श्वास चालू ठेवण्याचं काम ज्याने कोणी केलं असेल तर ते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्हाला काय कळणार त्या गोष्टी. तुमच्या घरातलं कोणी गेलेलं नाहीये. ते भाषण धड ना हिंदी होतं ना मराठी होतं, मला त्यातले काही नीट शब्दच कळेनात. हे मराठी बोलतंय की हिंदी बोलतंय. महेंद्र भाई, हा भाई तो भाई. आणि त्या महेंद्र भाई कोण मला माहिती नाही. बाल विकास कल्याण कुठल्या राज्याचा मंत्री होता हे पण नाही माहिती. पण आप प्रोफेशन में डॉक्टर है ना, असा हा प्रश्न त्यांना विचारतोय. आप प्रोफेशन से डॉक्टर आहे. कारण आजकाल काय डॉक्टरेट सगळ्यांना मिळतात म्हणून ह्याने पण विचारलं असेल. कारण स्वतःच्याच मनात प्रश्न पडला असेल, तुम्हाला पण माझ्यासारखी पदवी भेटली की काय फुकटची, इकडून तिकडून मागून आणलेली पदवी. त्यामुळे त्यांनी मध्ये एकदा विचारलं, 5व्या मिनिटाला मला वाटतं हा प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही डॉक्टर आहेत ना. आधी योजना होती प्रधानमंत्री मातृवंदना योजना. इतकं काही सांगत सुटले त्या प्रधानमंत्र्यांविषयी. शौचालयांचा विषय काढला. शौचालयांचा तुम्हाला माहिती, शौचालयाला किती रुपये मिळतात. यांनी मुले लाखो शौचालय बांधली. एका शौचालयाला 12,000 रुपये देतात. 12,000 शौचालय बनतं. शौचालयाचं ते भांडं असतं ना, ते भांडं जवळपास 6,000 रुपयांचं आहे. 6,000 रुपयांचं भांडं. तर वेगवेगळ्या प्रकारचे असतील, पण ते भांडत जवळपास 6,000 रुपयांचं टाईल्स सकट.
तुम्ही खर्च कुठे सांगता? त्याचं खालचं ते चर खड्डा जरी खोदला ना, चर खड्डा तरी 10,000 रुपये लागतील. शौचालयाचा जवळपास खर्च हा 45,000च्या पुढून जातो आणि हे 12,000 देऊन सांगतात शौचालय बांधले यांनी. हिरे कंपन्या गुजरातला गेले त्याच्यावर बोला साहेब. आज गेल्या, आज हिरे कंपन्या गेल्या. 17,000 कोटींचा हिरे व्यापार आज गुजरातला गेला. त्याबद्दल तुम्ही चकार शब्द काढला नाहीत. तुम्ही शौचालय द्या आमच्या माथ्यावर, आम्हाला द्या शौचालय बांधून 12,000 रुपयांमध्ये. ते जाऊ द्या, हिरे व्यापार जाऊ द्या, शिवस्मारक जाऊ द्या. यांच्या शपथा पाहूयात आपण छत्रपतींच्या समोर कशा शपथा घेत होते, झुकून वाकून. गर्विष्ठ माना यांच्या मोदींच्या तारीफेचा पूर्ण पाढा वाचला. 9 वर्षात काय काय कामं केलीत, लाल किल्ल्यावर काय काय आश्वासन दिलीत, सगळं ह्यांना पाठ आहे. महिलांसाठी काय काय योजना घेतल्या हे सगळं वाचून दाखवलं. पण ज्या व्यक्तीला तुम्ही बाजूला बसवला होता, जिचं तुम्ही नाव घेत होता, त्या स्मृती इराणीचं, त्या स्मृती इराणीने सगळ्यात पहिला महिलांचा अपमान केलेला आहे त्या उज्ज्वला योजनेद्वारे. अपमान पहिला सिलेंडर देऊन बाकीच्या सगळ्या सिलेंडरसाठी धंद्याला लावलं सगळ्यांना. त्या स्मृती इराणीचं तुम्ही स्वागत करत होतात. मातृशक्तीचं तेज तर्रार रूप आहे म्हटले, काहीतरी डायलॉग मारला. मातृशक्तीचं स्मृती इराणी तेज तर्रार. ही मातृशक्ती नाही स्मृती इराणी, ही खोटं बोलणारी व्यक्ती. मातृशक्ती नाही, खोटं बोलणारी व्यक्ती. तुम्हाला वाटत असेल तेज तर्रार. एवढ्या योजनांची नावं घेतली पण यांनी आकडा नाही सांगितला. इतक्या योजना सांगितल्या की पण कुठल्या योजनेत किती जणांना लाभ झाला हा आकडा त्यांनी सांगितलाच नाही. कारण आकडा सांगितला असता तर आकडे आले असते ना. आकडेच नाहीयेत. कुणाचा तरी फोटो यावेळेस त्यांनी कुणाचाही फोटो दाखवला नाही. कारण ते मागच्या वेळेस कलावतीबाईंचं ते प्रकरण शेकलं. काँग्रेस काळातले कलावतीबाईंचं प्रकरण भाजप काळात दाखवायचा प्रयत्न झाला. त्यामुळे यांनी आकडे सांगितले नाहीत. आणि एका ठिकाणी फसले कसे माहिती तुम्हाला शिवसैनिकांना. भाऊबीजेला काय ते मिळणार होतं यांना त्यांनी विचारलं अंगणवाडी सेविकांना, त्या म्हणाले नाही. फसले, विचारून फसले. ते उद्धव साहेबांची स्टाईल मारायला गेले. कारण उद्धव साहेबांना माहितीये मी काय दिलंय. उद्धव साहेब बरोबर विचारतात आणि दिलंय हे उद्धव साहेबांनाही माहिती असतं म्हणून ते बरोबर विचारतात. हे तुम्हाला मी दिलंय ते तुम्हाला मिळालं का? सगळे म्हणतात हो. याचा अर्थ असा, कारण उद्धव साहेबांनी ज्या योजना दिल्यात ना त्या फसव्या नाही दिलेल्या आहेत. जे मला माहिती आहे ना मी देणार आहे ते देणारच आहे. यांनी विचारलं भाऊबीजेचं तुम्हाला अनुदान मिळालं का? नाही. अंगणवाडी सेविकांचं काय ते मानधन वाढलं 20% वाढलं का? नाही. आशा वर्करांना काहीतरी मानधन वाढून मिळालं का? नाही. त्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या सगळ्यांनी ह्या माणसाला जवळपास पुढची 10 मिनिटं घेरला. नंतर ह्या माणसाने लगेच सांगितलं अरे बघून घ्या रे यांचं काहीतरी. तिकडून आतून आवाज आला सही झाली. म्हणजे आजच सही झाली का? जसं ह्या समोर बसल्यात लगेच सही झाली. अरे कुणाला उल्लू बनवता तुम्ही? जनतेला उल्लू बनवायची कामं चालवली आहेत. त्या अंगणवाडी सेविकांनी अगदी योग्य वेळी योग्य माणूस धरलाय. म्हणजे पुढच्या वेळेस हा माणूस खोटं तरी बोलणार नाही. आणि काय म्हणतायत सगळं काही या 1.25 वर्षात झालं, या आधी सगळं काही बंद होतं. काय म्हणायचं या माणसांना? 1.25 वर्षात सगळं काही झालं, आधी सगळं बरोबर. या महाराष्ट्रातून सगळी काही जी चोरी झाली आहे ना, कंपन्यांची, बिझनेसची, उद्योगधंद्यांची, होय होय सगळी ह्या 1.25 वर्षातच झालेली आहे. त्यामुळे ही गोष्ट अतिशय बरोबर बोललेत. पण विचार करा ह्या 1.25 वर्षामध्ये काय झालं पेक्षा मागच्या 2 वर्षात उद्धव साहेबांनी काय केलं ना हे महाराष्ट्र अजूनही चांगला जाणतो. या इथल्या गोष्टी आहेत, हृदयाच्या गोष्टी आहेत. यांच्या घरातल्या माणसांचे श्वास नव्हते थांबले त्यावेळेस. आमच्या घरातली माणसं आम्ही पाहिलेत. यांना काय हो, यांचं सगळं सेटल असतं. यांचं काय, ह्यांच्या मागे मागे आपण काय करतोय पडद्याच्या मागे ह्यांच्या सगळ्या त्यावेळेस हालचाली चालू होत्या. या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे मला त्या कोविडच्या काळावर बोलताना काही विशेष एक वेगळा माझ्या मनामध्ये तो भाव दाटून येतो. कारण आमच्या घरातली माणसं गेलेली आहेत. सबसिडी सांगितली, उद्योगधंद्यांना आम्ही कशी सबसिडी दिली. त्यानंतर सिंगल विंडो आम्ही पॉलिसी करायला, सिंगल विंडो वगैरे उद्योगधंद्यांना. अरे सिंगल विंडो, तुमची विंडो इतकी मोठी करून ठेवली तुम्ही की त्या विंडोतून आरपार कंपन्या गेल्या. आरपार तुमच्या डोळ्यात देखत तुम्ही घालवल्यात, त्या विंडोतून कंपन्या घालवल्यात. आज 17,000 कोटींचा हिरे व्यापार गेला, त्याच्याबद्दल चकार शब्द काढला नाहीत तुम्ही. त्यामुळे मला ज्या आविर्भावात हा माणूस तिथे बोलत होता ना, मला ह्या माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत शेवटचा पाठवलेला पाहायचा आहे. शेवटचा, ही आत्ताची टर्म. यानंतर हा माणूस महाराष्ट्राची विधानसभा ना पुढून ना मागच्या दाराने, कुठल्याही दाराने पाहणार नाही. याची सबंध तजवीज शिवसैनिकांनो तुम्हाला आणि मला करायचे. हा माणूस ना ठाण्यातून ना कुठल्याही जिल्ह्यातून, ठाणे तर लांबच राहिलं, ठाण्यात मी आहे स्वतः.
हा माणूस कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेचं तोंड पाहू शकणार नाही, याची काळजी तुम्हाला आणि मला नक्की घ्यायची आहे. या एकनाथ शिंदेला महाराष्ट्राची विधानसभा परत कधी दाखवायची नाही, ही तुम्ही आम्ही शपथ घेऊयात शिवसैनिकांना. एवढंच बोलतो आणि पुन्हा सांगतो, मराठा आरक्षण या विषयावर भारतीय जनता पक्ष किंवा ही जुमलेबाजांची पार्टी अतिशय नकारार्थी आहे म्हटलं तरी वावगं ठरू नये, निगेटिव्ह आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या आरोग्याविषयी एक विशेष चिंता वाटते. कारण आता मागच्या वेळेसच संपलं, यावेळेस नेमकं काय घडणार आहे हेच विचार मनामध्ये येत आहेत. ईश्वर त्यांना उत्तमोत्तम असं आरोग्य देव आणि सहन करण्याची ताकद देव, हीच यावेळेस प्रार्थना करूयात. सप्रेम जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा. काळजी घ्या.